बाहुबलीची सर्वत्र चर्चा होत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्मा मात्र रितेश देशमुखचे गुणगान करण्यात व्यस्त आहे। राम गोपाल वर्माचं ट्विटर अकाउंट सध्या रितेशच्या नावाचा उदो उदो करतंय। बाहुबलीच्या बिग बजेट आणि अमेझिंग बॉक्स ऑफिस कलेक्शनची चर्चा सर्वत्र सुरू असताना राम गोपाल वर्माने रितेश देशमुखच्या आगामी मराठी चित्रपटाचं बजेट रिव्हील केलंय। बजेट आहे 225 करोड। रितेश देशमुख निर्मित छत्रपती शिवाजी या चित्रपटाचं निर्मिती मूल्य असणार आहे 225 करोड। या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत रवी जाधव आणि या चित्रपटात सलमानची बऱ्यापैकी लांबीची भूमिका दिसणार आहे। हे डिटेल्स याआधीही आम्ही तुम्हाला दिले, परंतु राम गोपाल वर्माने मात्र या चित्रपटाचं बजेट सांगितलंय जे आहे 225 करोड। रामू इथवरच थांबला नाही तर त्याने शिवाजी महाराज आणि बाहुबली ह्यांचं कंपॅरिझनही केलं आणि म्हटलं की शिवाजी महाराज हे खरेखुरे होते आणि बाहुबली हे काल्पनिक पात्र आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी चित्रपटातला थरार पाहणं नक्कीच जास्त इंटरेस्टिंग असेल। जसं बाहुबली आंध्र प्रदेशचा अभिमान आहे तसाच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि म्हणूनच रितेश हा चित्रपट बनवतोय असंही रामूने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। थोडक्यात मुद्दा काय तर रितेशचा हा चित्रपट असणार आहे मराठी मधला सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट, म्हणजेच 225 करोडचं बजेट असलेला हा चित्रपट। या बिग बजेट मूवी बद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये।